अंजली खरंच येईल का घरात आपल्या? आई नको आता तो विचार करूच, जेवून घे बघू चल. जेवणारच आहे मी कशाला त्रास करून घेऊ त्या लोकांसाठी. पण तुला सांगते सरू, मला जे हवं ना तेच मी घडवणार आहे. ती मुलगी नकोय मला या घरात. हे आई तू प्लीज आता ह्या विषयावर दादूशी नको बोलूस. हा त्याच्यावरनं नाही तर एक वेगळा इश्यू क्रिएट व्हायचा. त्याच्याशी नाहीच बोलणार आहे मी. मग काय करणार आहेस तू? काय करणार आहे? त्या मुलीला अशी अद्दल घडवणार आहे ना ती स्वतःहूनच घर सोडून निघून जाईल बघ ती. हळू. परत कोणीतरी ऐकलं तर त्याच्यावरनं वाणी. हो बाई, ह्या घरातली लोकही शत्रूसारखी वागायला लागले. आपल्याच घरात हळू बोलायची पाळी आली आपल्यावर. दादूला करायचंय ना त्याच्या मनासारखं. मी म्हणते करू दे ना. शेवटी जे होणार आहे ना ते माझ्याच मनासारखं होणार आहे. ह्या मुलीचे असे हाल करीन ना. गिरिजा, आपल्यात कायम बाप लेकीपेक्षा मैत्रीचं नातं होतं, राईट? मला वाटलं होतं की ते अजूनही आहे. अजूनही आहे. मी एक मित्र म्हणून तुझ्या समोर बसलोय आणि मित्र म्हणूनच तुला काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. एक मिनिट. श्रीकांतशी लग्न करण्याचा विचार डोक्यातनं काढून टाक. हे एवढं सोडून बाकी काहीही ऐकायला तयार आहे मी. अगं तेच तर मला तुझ्याकडून समजून घ्यायचंय. म्हणजे काय एक्झॅक्टली, म्हणजे हा हट्ट कशासाठी? वेड लागले या मुलीला. मामा प्लीज. मला मला पद्मजातीची जागा घ्यायची. गिरिजा काय आहे? काहीही बोलण्याच्या आधी तुम्ही माझ्या मनाचा किती विचार केलाय? गेल्या ना आजपर्यंत आम्ही तोच तर विचार केला. मग आता त्याचं कॉम्पेन्सेशन मागणार आहात? तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. आईबाप म्हणून तू आमच्या मनाचा किती विचार केलास? आई वडील म्हणून आमचीही काही स्वप्न असू शकत नाही, आमच्याही काही अपेक्षा असू शकत नाहीत. पप्पा उगाच मैत्रीचा मास्क लावून तुम्ही आई वडिलांसारखंच बोलताय. बरं एवढं करूनही जर तुम्ही मला दीची जागा घेऊ देणार नसाल तर मी सुद्धा मैत्रीचा मास्क बाजूला काढून ठेवेन. मी असं काही म्हटलेलं नाही अजून. मग काय काही बोला. बोला काय? बोलण्यासारखं काही ठेवलेस नाही? तरी देखील बोलायचं असेल ना तर बोला. काय हवं ते ठरवा. हे बघ गिरिजा, श्रीकांत हा चांगला मुलगा आहे, मला मान्य आहे. पण मी एका मुलीचा बाप आहे. तुझं आणि त्याचं लग्न होणं मला योग्य वाटत नाही. तुम्हालाही वाटतंय ना श्रीचं चुकतंय ते? हा असं वाटण्यामागे आपला दृष्टिकोन चुकीचा असतो. श्यामल, मला एवढंच म्हणायचंय, श्रीचं चुकतंय, तुझं चुकतंय किंवा माझं चुकतंय यापेक्षाही मोठी आणि सगळ्यांना पुरून उरणारी एक गोष्ट असते, काळ. काळाप्रमाणे आपण सगळ्यांनी बदलायला हवं. तुला अजूनही असंच वाटतंय ना श्रीने अंजलीशी लग्नाचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे म्हणून? तुला काय वाटतं ग? श्री अजून लहान मूल आहे. त्याचे निर्णय घेण्या इतका तो मोठा आणि समंजस नक्कीच आहे. गिरिजासारख्या मुलीला नकार द्यायचा आणि त्या अपंग मुलीला घरात घ्यायचं, हा कुठल्या जगातला शहाणपणा म्हणते मी. काय चुकतंय आणि काय बरोबर आहे हे कालच ठरवेल. श्री समोर त्याचं पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. ज्याने त्याने आपापले निर्णय घ्यायला हवेत आणि मला वाटतं श्रीच्या निर्णयावर आपण विश्वास दाखवायला हवा. आपण उद्या साळगावकरांकडे जाऊन पुढची बोलणी करूया. शिव गेला तरी मी येणार नाही, सांगू ठेवतो तुम्हाला. कमल,
अगं आपल्या मुलाने एका मुलीशी विधिवत साखरपुडा केलाय. तिचं आयुष्य आपण असं टांगणीला नाही लावू शकत. तेच ना, मी काय बोलते याचं कुणाला पडलेलंच नाहीये. बाप लेक दोघंही सारखेच. नाही श्यामल, त्या मुलीच्या आयुष्याशी आपण नाही खेळू शकत. ते झालं ते झालं. म्हणून म्हणते, मी म्हणते तसंच व्हायला पाहिजे. साखरपुडे काय मोडले जात नाही का कधी? श्यामल, अगं आपल्याला एक मुलगी आहे याचा तरी विचार कर. माझ्या मुलीची तुलना त्या 1.5 पायाच्या मुलीची करू नका सांगून ठेवते तुम्हाला मी. हद्द झाली तुझ्या समोर. मुलगी एकदा मोठी झाली ना की कधी ना कधी ती घर सोडून जाणार हे प्रत्येक बापाला ठाऊक असतं. पण तरी देखील मनाची होणारी तगमग, घालमेल नाही टाळता येत. आणि जीवाची ती तगमग, ती घालमेल मुलीच्या पुढच्या आयुष्यासाठी असते. तेव्हा विचार कर, शांतपणे विचार कर. मी तुझं लग्न श्रीकांत पेक्षा चांगल्या मुलाशी लावून देईन. आय प्रॉमिस. ऑल राईट, तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करायला मी तयार आहे. पण त्याने मी पद्मजातीची जागा घेऊ शकते? नाहीये ना उत्तर? ते जेव्हा सापडेल ना तेव्हा बोलूया आपण या विषयावर. हे पद्मजाची जागा घ्यायचं खूळ हिच्या डोक्यात कुठून आलं? अलबेला सजन आयोरी, अलबेला सजन आयोरी, अलबेला सजन आयोरी, अलबेला सजन आयोरी. मोरा आत्मन सुख पायोरी, अलबेला सजन आयोरी, अलबेला, 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 अलबेला. चौक पुरावो मंगल गावो, चौक पुरावो मंगल गावो, चौक पुरावो. चौक पुरावो मंगल गावो, मन रंग निसदिन पायोरी, अलबेला सजन आयोरी, अलबेला, 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 अलबेला. आई डबा झाला? आई, आई, अगं लक्ष कुठे आहे तुझं? डबा तयार आहे का? हो, पण अंजू तुला आज ऑफिसला जायलाच पाहिजे का? का? काही काम आहे का घरात? नाही, काम असं नाही ग, पण आता लग्न होईपर्यंत सुट्टीच घे ना ऑफिसला. आई अगं कसं शक्य आहे? म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जेवढ्या सुट्ट्या माझ्या बॅलन्स होत्या तेवढ्या वर्षाअखेरीस कंपनीला परत केल्यात मी. या वर्षी म्हणजे गेल्या काही दिवसात इतक्या सुट्ट्या झाल्यात की ऑफिस मधल्या सगळ्यांनी मला सुट्टी बहादर असं चिडवायला नको म्हणजे झालं. बरं डबा झाला असेल तर दे, नाहीतर मी आजचा दिवस कॅन्टीन मध्ये खाऊ का? खरंच मला असं वाटतं की तू सुट्टी घे आज ऑफिसला.
नाहीतर तू ऑफिसला जाशील आणि माझ्या जीवाला इकडे घोर लागून राहील. अगं आज पहिल्यांदा ऑफिसला जाते असंच बोलतेस तू. अंजू, आतापर्यंत तू ऑफिसला जायचीस तर मला काळजी नसायची तुझी, कारण सुनीता होती तिथे तुझ्या आधाराला. पण आता तसं राहिलं नाही ना. एवढं सगळं घडून गेल्यानंतर ती आता शांत नाही राहणार. काही ना काहीतरी निमित्त काढून तुला नक्की त्रास द्यायचा प्रयत्न करणार शेवटपर्यंत. म्हणून म्हटलं इतके दिवस सुट्टी घेतलीस, आता आणखी थोडे दिवस सुट्टी घे. नाही आई, खरं तर मी ऑफिसला जाते म्हटल्यावर ती लाज वाटून सुनीतानेच सुट्टी घ्यायला हवी. पण आता ज्या सुनीताला मी ओळखते ना ती इतकी निर्लज्ज आहे की असं. पण म्हणून तिला घाबरून मी घरात बसणार नाही. ये होईना बात. आता तू बंड्याबाईची ताई शोभतेस ना ताई. तू तिला बिंदास नडा आणि अगदीच काही लागलं ना तर मग आपल्याला फोन कर. आहा, बंड्याबाई म्हणे. आपल्या या चाळीच्या बाहेर कोणी ओळखतं तरी का तुला? आतापर्यंत ओळखत नव्हते म्हणून काय आलं, पण आता ओळखतात ना. श्रीमंत श्रीकांत इनामदार यांचा मेवणा बंडपंत साळगावकर. बाई, सूर्य पश्चिमेला उगवला की काय? साहेब चक्क पेढीवर जायला निघाले. म्हणजे आपली एक पेढी आहे ती नोकऱ्या चाकरांच्या भरोश्यावर टाकून चालणार नाही हे कळलं म्हणायचं. टिफिन आहे ना, तयार आहे तयार आहे. काय आहे ना, मी रोज तयार करते. अरे हा, आज पण तयार केलंय. मला देवाला अभिषेकच केला पाहिजे. काय आज मालकाची पायधूळ झाडली जाणार आहे ना पेढीला. नक्की जाणार आहे. अरे मला माहितीला काय करायचं ना, मला विचारतोय कोण इथे. आई तुला काय वाटलं मी अंजलीला तुझ्या सुनेला भेटायला जातोय? कोण ठेवतो या खुर्च्यामध्ये? ही जागा आहे का? मी फेकून देणार आहे अडगळीचं सामान. अक्कल नाही लोकांना. आई नाही, म्हणजे जमणार असेल तर मी अंजलीला तुझ्या सुनेला भेटायला जाणारच. उशीर होणार असेल तर फोन कर. काय गाई? बघितलंस कसं बोलून गेला तो? आहे याला किंमत आहे आईची? हा, याला लहानाचा मोठा केला, असा निर्लज्जासारखा तोंडावर बोलून गेला मग मला तो. हा दिवस आपण बदलू आहे. तू नको काळजी करूस. ये ना लवकर. किती वेळ असं बस स्टॉपवर थांबून राहायचं? झाली का हरताळकेची तयारी? हा, होतच आली आहे. नाही, जरा बोलायचं होतं. बोला ना. अंजूच्या लग्नाबद्दलच. हो, आता 2-3 दिवसातच लग्नाचा मुहूर्त काढणार होता मी. काय सांगता? हो, साखरपुडा झाला ना. हे ठीक आहे हो, पण बघा बाई, म्हणजे नाही, अंजूच्या बाबतीत कधी काय घडेल काही सांगता येत नाही. जे काय बोलायचं ते सरळ सरळ बोला. अंजू बद्दल सगळं सविस्तर माहिती असताना सुद्धा एक स्थळ चालून आलंय. तुम्ही म्हणत असलात तर मी आजच बोलणी सुरू करते. तिचा साखरपुडा झालाय. आणि आता थोड्याच दिवसात चौ इनामदार होऊन ती तिच्या सासरीही जाईल. लग्नाची तारीख ठरली ना की मी न विसरता तुम्हाला कळवी. हा,
आणखी किती वाट बघायची? तेव्हा माझी वाट बघितलीस म्हणून हिशेब चुकवतेस ना? पण मी 4 वर्ष वाट बघितली त्याचं काय? ये ना लवकर. किती वेळ असं बस स्टॉपवर थांबून राहायचं? वेळेवर आलात? नाही, उलट आज उशीर झाला. नाही, असं काही नाही. नेहमीची बस गेली असेल ना? हो, गेली. दुसरी येईल ना. काय झालं? काय बोलायचं काही सुचत नसलं की कशा निरर्थक गोष्टी बोलतो ना आपण. एक सांगू? स्टेशन. आत्ता जमलं वाटतंय. पुढच्या वेळी चढताना विचार करा कोणी तिकीट काढायचं.